श्री शिवलीलामृत अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वीधरेन्द्र नंदिनी वरा भुजग भुजग भूषणा सप्तकर नेत्रा लीला विचित्र तुझिया भानुकोटि तेज अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा रमा रमाधव प्रिया भूताधिपते अनंता अमृतमूर्ता विश्वपते परमानंदा पंचवक्त्रा परात् परा पंचदश नेत्रा परम पावना पयफेन गात्रा परम मंगला परब्रह्मा मंदस्मित वदन दयाळा षष्ठाध्यायी अति निर्मळा सीमंतिनी आख्यान लीला स्नेहाळा तू वदलासी श्रीधर मुख निमित्त गरुण तू जीवदलासी आपुले गुण व्यासरूपे सुतास स्थापून रसिक पुराण सांगविसी ऐसे ऐकता दयाळ वदता झाला श्री गोपाळ विदर्भ नगरी एक सुशीळ वेदमित्र नामे द्विज होता तो वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण वेदमित्रास पुत्र सगुण सुमेधा नामे जाहला सारस्वत सुत सोमवंत उभयतांचे मित्रत्व अत्यंत दशग्रंथी ज्ञान बहुत मुखोद्गत पुराणे संहिता पदक्रम अरण ब्राह्मण छंद निघंटु शिक्षा जाण ज्योतिष कल्प व्याकरण निरुक्त पूर्ण दशग्रंथी ऐसा विद्याभ्यास करिता 16 वर्षे झाली तत्वता दोघांचे पिते म्हणती आता भेटा नृपनाथा वैदर्भासी विद्या दावुनी अद्भुत मेळवावे द्रव्य बहुत मग वधू पाहुनी यथार्थ लग्न करू तुमचे ह्यावरी ते ऋषी पुत्र विदर्भरायासी भेटले सत्वर विद्याधनाज भांडार उघडोनी दाविती नृपश्रेष्ठा विद्या पाहता तोषला राव परिविनोद मांडिला अभिनव म्हणे मी एक सांगेन भाव धरा तुम्ही दोघेही नैषधपुरींचा नृपनाथ त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात मृत्युंजय मृडानी प्रित्यर्थ दाम्पत्य पूजा करी बहु तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी होऊन जावे ये क्षणी दिव्य अलंकार बहुत धनी पूजील तुम्हा कारणी तेथोन यावे परतोन मग मी देईन यथेष्ट धन माता पिता गुरु नृप वचन कदा अमान्य करू नये तव बोलती दोघे किशोर हे अनुचित कर्म निंद्य फार पुरुषास स्त्री वेश देखता साचार सचैल स्नान करावे पुरुषासी नारी वेश देखता पाहणार जाती अधपाता वेश घेणार ही तत्वता जन्मजन्मी स्त्री होय हे ही परस्त्री कर्म अनुचित तैसेची शास्त्र बोलत त्याही वरी आम्ही विद्यावंत धन अमित मेळवू आमुची विद्या लक्ष्मी सतेज तोषबो अवनीचे भुभुज आमुचे नमुनी चरणांबुज धन देती प्रार्थुनिया पंडितांची विद्या माय सद्गुणी विद्या अकाळी फळदायिनी विद्या कामधेनु सांडोनी निंद्य कर्म न करू कदा माता पित्याहुनी विद्या आगळी संकटी प्रभासी प्रतिपाळी पृथ्वीचे प्रभू सकळी देखोनी या जोडती कर विद्याहीन तो पाषाण देख जिताची मृत तो शतमूर्ख त्याचे न पहावे मुख जननी व्यर्थ श्रम दिली राव म्हणे दोघा लागून माझे मान्य करावे एवढे वचन परम संकट पडले म्हणून अवश्य म्हणती ते धवा राये वस्त्रे अलंकार आणून एकाशी स्त्री वेश देऊन सोमवारी यामिनी माझी जाण पूजा समयी पाठविले जे सकळ प्रमदांची ईश्वरी जिची प्रतिमा नाही कुंभिनी वरी जीस देखुनी नृत्य करी पंचशर प्रीतीने उमा उर्वशी चातुर्य खाणी
परी लज्जा पावती जिस देखोनी रेणुका जानकी श्री कृष्ण भगिनी उपमा शोभे जियेसी तिने हे दाम्पत्य देखोनी कृत्रिम पाहुनी हासे मनी परिभावार्थ धरुनी चातुर्य खाणी हर भवानी म्हणून पूजित अलंकार वस्त्रे यथेष्ट धन षड्रस अन्ये देत भोजन शिव गौरी म्हणोनी नमस्कार करून बोळवी जाता ग्राम पंथ लक्षुनी पुढे भ्रतार मागे कामिणी नाना विकार चेष्टा भाषणी बहुत बोले तयासी म्हणे आहे हे एकांत वन वृक्ष लागले निबिड सगन मी कामा नळे करून गेले आहाळून प्राणवती तू वर्षोणी सुरत मेघ शितळ करी ममांग मी नितंबिनी झाले अभंग जबळी पाहे येऊनिया तो म्हणे का चेष्टा करीसी विशेष फेडी वस्त्र होय पुरुष विनोद गरिसी आसपास हासती लोकमार्गीचे तब ते कामी होऊनी मूर्छित मेदिनीवरी अंग टाकीत म्हणे प्राणनाथ धाव त्वरित करी शांत काम ज्वराते तब तो परतोनी आला सवेग म्हणे हे नसते काय मांडिले सोंग तुम्ही आम्ही गुरुबंधू निसंग ब्रह्मचारी विद्यार्थी येरी म्हणे बोलती काय माझे अवयव चांचपोनी पाहे गेले पुरुषत्व लभलाहे भोगी येथे मज आता हाती धरून तयासी आडमार्गे नेले एकांतासी वृक्ष गेले गगनासी पल्लव भूमीसी पसरले साल तमाल देवदार आम्र कदंबादी तरुवर त्या बनी नेऊनी सत्वर म्हणे शंकसा सांडी सर्वही मी स्त्री तू व्रतार निर्धार नाही येथे दुसरा विचार येरू म्हणे हे न घडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू शास्त्र पढलाची सकळ त्याचे काय हेची फळ परत्र साधन सुकृत निर्मळ विचार करुणी पाहे पा आधीच स्त्रीवरी दारुण्य परम निर्लज्ज एकांत वण मिठी घाली गळा धावून देत चुंबन बळीची घेऊन या त्याचा हात म्हणे पाहे हे पयोधर कमंडलूवत तव तो झिडकारुणी मागे सारित नसता अनर्थ करू नको धन्य धन्य ते पुरुष जनी परयोषिता एकांत वनी सभाग्य सदन तरुणी प्रार्थिता मन तळेना वृत्तीस नभे विकार तरी तो नर केवळ शंकर त्यापाशी तीर्थे समग्र येवुनी राहती सेवेसी जनरहित घोर वनी द्रव्यघट देखिला नयनी देखता जाय ओसंडोनी तरी तो शंकर निर्धारे सत्यवचनी सतकरणी रत निगमा निगमागम विद्यामुखोद्गत इतके असो निगर्वरहित तरी तो शंकर निर्धारे आपणा देखता वर्म काढुनी निंदक विंधिती वाग्बाणी परीखेदरहित आनंदमानी तरी तो शंकर निर्धारे दुसर्याचे कूट दोष गुण देखे ऐके जरी अनुदीन परी ते मुखासनानी गेलिया प्राण तरी तो शंकर निर्धारे न दिसे स्त्री पुरुष भान गुरुरूप पाह्य चराचर संपूर्ण न सांगे आपुले सुकृत तपदान तरी तो शंकर निर्धारे पैल मूर्ख हा पंडित निवडुने समान पाहत कीर्ती वाढवा विना बडे मनात तरी तो शंकर निर्धारे अभ्यासिलीन मिरविलोकात शिष्य करावे हा नाहीच हेत कोणाचा संग नावडे आवडे एकांत तरी तो शंकर निर्धारे विरोणी गेल्या चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती अर्थ बुडालियाची नाही खंती तरी तो शंकर निर्धारे श्रीधर म्हणे ऐसे पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस त्यांच्या पायींच्या पादुका निशेष ते होऊनी राहावे सर्वदा वेद मित्र पुत्र साधू परम धैर्य शस्त्रे निवटो निकाम म्हणे ग्रामास चला जावो उत्तम विचार करू ह्या गोष्टीचा
ऐसे बोलुनी सारस्वत पुत्र स्त्री रूपे सदना आणिला सत्वर श्रुत केला समाचार गतका गतकथार्थ वर्तला जो सारस्वते मांडिला अनर्थ राया जवळी आला वक्षस्थळ बडवीत म्हणे दुर्जना तुवा केला घात हत्या करीन तुझवरी वेदशास्त्र संपन्न तेव एवढाच बुद्रमद लागून अरे तुवा निर्वंश केला पूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भ अधोगत मुख पाहात म्हणे कृद्रिमके झाले सत्य शुभमाया परम अद्भुत अघटित कर्तृत्व येते राये मिळवूनी सर्व ब्राह्मण म्हणे सतेज करा अनुष्ठान द्यावे यासी पुरुषत्व आणून तरीच धन्य होईन मी विप्र म्हणती हे ईश्वरी कळा आमुचेनी न पालटे भूपाळा तेव्हा विदर्भराव तये वेळा आराधिता झाला देवी ते हवन मांडिले दुर्धर राव सप्तदिन निराहार देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर मग बोले विदर्भ तो म्हणे हा सोमवंत स्त्री वेश ह्यासी पुनः करी पुरुष देवी म्हणे ही गोष्ट निशेष न घडे सहसा कालत्रयी निस्सीम पतिव्रता सीमंतिनी परमभक्त सद्गुण खानी तिचे कर्तृत्व माझेनी न मोडवे सहसासी ह्या सारस्वतासी दिव्यनंदन होईल सत्यवेद परायण ईश सुमेधा वरदान लग्न करुणी देईजे देवीच्या आज्ञे करुण त्यासीच धिजले लग्न करुण अंबिकेचे वचने जान पुत्र जाहला सारस्वता धन्य सिमंतिनीची शिवभक्ती उपमा नाही त्रिजगती जिचे कर्तृत्व हैमवती मोडू न शके सर्वथा सूत म्हणे ऐका सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदन शृंगार सुगंध माल्य प्रिय पिंगला नामे वेश्याविख्यात तीसी झाला सदारत सांडुनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्यागिली धर्मपत्नी टाकुनी दुराचारी तिच्यात घरी वास करी मध्यमासरत अहोरात्री काम करगनी लोळत करावया जगदुद्धार आपनची अवतरला शंकर ऋषभ नामे योगीश्वर होबोनी विचरत महीवरी आपुले जे जे निर्वाण भक्त त्यांची दुःखे संकटे निवारित पिंगलेच्या सदना अकस्मात पूर्वपुण्यास्तव पातला तो शिवयोगींद्र दृष्टी देखोन दोघेही धावती धरिती चरण षोडशोपचारे करुण सप्रेम तू होऊन पूजिती शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध चतुर्विध अन्नी उत्तम स्वाद भोजन देवुनी बहुविध अलंकार वस्त्रे धिजली करुणिया दिव्यशेज निजबिला तो शिवयोगीराज तळहाते भरदिती दोघे चरणांबुज सुपर्णाग्रज उदय होयतो एक निशी क्रमुनी जाण शिवयोगी पावला अंतर्धान दोघे म्हणती उमा रमण देवुनी दर्शन गेला आम्हा मग पिंगला आणि मदन कालांतरी पावली मरण परिगाठी होते पुण्य पूर्व पुण्य शिवयोगी पूजनाचे दाशार्ह देसिंजा नृपती वज्रबाहु नामे विशेष कीर्ती त्याची पट्टराणी नामे सुमती देवी दमयंती नळाची तो मदन नामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिला जाऊन सीमंतिनीच्या पोटी कन्या रत्न पिंगला वेश्या जन्मली कीर्तिमालिनी तिचे नाव पुढे कथा ऐका अभिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार ही पट्टराणीस होईल पुत्र त्याही तीस विष दुर्धर गर्भिणी असता घातले तीस तत्काळ व्हावा मृत्यू परिरोग लागला झाली प्रसूत विषांगावरी फुटले बहुत बाळकासहित जननीच्या क्षते पडली झाले व्रण रक्त पुगळे रात्रंदीन राये बहुत वैद्य आणून औषधे देता बरे नोहे रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोके विव्हळ मृत्यूही नोहे व्यथा सबळ बरी न घेते सर्वथा लेकरू सदा करी रुदन
रायासी निद्रा न लागे रात्रंदीन कंटाळला मग रथावरी घालून घोर काननी सोडिली. जेथे मनुष्याचे नाही दर्शन वसती व्याघ्र सर्व दारुण सुमती बाळकडे घेऊन सव्य अपसव्य हिंडत असे. कंटक पाषाण रुदती चरणी मूर्छा येऊनी पडे धरणी आक्रंदे रडे परी न मिळे पाणी व्रणे करुणी अंग तिडके म्हणे जगदात्मा कैलासपती जगद्बंद्वा ब्रह्मानंद मूर्ती भक्त वज्रपंजरा तुझी कीर्ती सदा गाती निगमागम जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा जगदंकुरगंधा पंचवक्त्रा अज अजिता पयक्तेन गात्रा जन्मयात्रा चुकली अनादिसिद्धा अपरिणीता माया चक्रचालका सदुगुण भरिता विश्वव्यापक गुणातीता धाव आता जगद्गुरो ऐसा धावा करिता सुमती तव बनी सिंह व्याघ्र गरजती परम भयभीत होऊनी चित्ती बाळासहित क्षिती पडे श्रावणारी तनये नेऊन वनी सांडिले उर्वी वनी सांडिले उर्वी गर्भरत्न की वीरसेन स्नुषा घोर कानन पती वियोगी सेवी जैसे सुमतीची करुणा ऐकून पशुपक्षी करिता ती रुदन धरणी पडता मूर्छा येऊन वृक्ष पक्षी छाया करिता ती चंचू भरुनिया जळ बाळावरी शिंपिती वेळोवेळ एकी मधुर रस आणूनी स्नेहाळ मुखी घालुनी तोषविती वनगायी स्वपुच्छे वरुणी वारा घालिती रक्षिती रजनी असो यावरी ते राजपत्नी हिंडता अपूर्व वर्तले तो वृषभभार बनिक घेऊनी पंथे जाता देखे नयनी त्याची या संगे करुणी वैश्यनगरातातली तेथील अधिपती वैश्य साचार त्याचे नाव पद्माकर परम सभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा तेने सुमती सवर्तमान पुसिले तू कोठील कोण तिने जे वर्तले मुळी होऊन श्रुत गेले तयाते ते ऐकोनी पद्माकर त्याचे अश्रुधारा स्त्रवती नेत्र श्वासोच्छ्वास टाकुनी घोर म्हणे गती थोर कर्माची वज्रबाहुची पट्टराणी पतिव्रता अवनीची स्वामिनी अनाथा परी हिंडे वनी दीनबदन आली येते मग पद्मागर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देऊनी अहोरात्री परामर्श करीती येजा बहुत वैद्य आणून देत झाला रसायन केले बहुत प्रयत्न तरी व्याधी न राहेची सुमती म्हणे ताता श्रीशंकर वैद्य न होता कवनासही हे व्यथा बरी न होय कल्पांती असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दीन वदन म्हणे रत्न गेले माझे पद्मागर शांतवी बहुतारीती नगर जन मिळाले सभोवती तो निशांती उगवला गबस्ती देवी शिवयोगी आला तेथे जैसे दुर्बळाचे सदन शोधित चिंतामणीये अकस्मात की क्षुधेने प्राण जात तो क्षीराब्दी पुढे धावन दिला पद्मागरे धरिले जरण पूजिला दिव्यासनी बैसवून त्यावरी सुमती प्रती दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे वत्से सुमती ऐक का हो रडसी करिसी शोक तुसे पूर्वजन्मीचे पती पुत्र जनक कोठे आहेत सांगपा आलीस 84 लक्ष योनी फिरत तेथीचे स्वजन सोयले यात आले कोठून गेले कोठे त्वरित सांग मजपाशी वृत्तांत हा तू नाना योनी फिरसी पुढेही किती फेरे घेसी कोणाचे पुत्र तुका रडसी पाहे मानसी विचारुनी शरीर धरावे ज्या ज्या वर्णी त्या त्या कुलाभिमाने नाचती प्राणी परी आपण उत्पन्न कोठून ते विचारुनी न पहाती त्वा पुत्र आणिला कोठून कोण्या स्थळा गेला मृत्यू पावोन तू आणि हे अवघे जन जातील कोठे कवन्या देहा आत्मा शिव शाश्वत शरीर क्षणभंगुर नाशवंत तरी तू शोक करीसी व्यर्थ
विचारुनी मनी बाहे पा आत्मा अविनाशी शाश्वत तो नभे कोणाचा बंधू सूत शरीरा कारणे शोक करिसी व्यर्थ तरी पडले प्रेत तुझ पुढे जळी उठती तरंग अपार सभेची फुटती क्षणभंगूर मृगजळाची मिथ्या समग्र तरी बुडबुडे सत्य कैसेनी चित्रीच्या वृक्षछाये बैसला कोण चित्राग्नीने कोणाचे जाळिले सदन तेथे गंगा लिहिली सहित मीन कोण वाहून गेला तेथे वंध्यसुते द्रव्य आणून भीष्मकन्या मारुतीस देऊन गंधर्व नगरीचे वऱ्हाडी आणून लग्न कोण लाविले वाऱ्याचा मंडप शिवून सिकता दोरे बांधिला आवळून शुक्तिका शु- शुक्तिका रजताचे पात्र करून पुष्पे कोणी भरियेले कांसदीचे घालुनी घृत मृगजळीचे मीन पाजळती पोत ते चरणी नुपुरे बांधुनी नाचत जन्मांध पाहत बैसले अही करणीची कुंडले हिरोनी चित्रीचे चोराल घेवोनी हा प्रपंच लटिका मुळीहुनी तो साच कैसा जाणावा मुळीच लटिके अशाश्वत त्याचा शोक करणे व्यर्थ क्लेश तरुचे उद्यान समस्त शरीर हे उद्भवले सकल रोगांचे भांडार कृमी कीटकांचे माहेर की पापाचा समुद्र की अंबर भ्रांतीचे मूत्रश्लेष्म मांस रक्त अस्तींची मोळी चर्मवेष्टीत मातेचा विटाळ पितृरेत अपवित्र सत्य मुळीचे ऐसे हे शरीर अपवित्र ते पशुमूत्रे झाले पवित्र क्षुरे मूर्धज क्षेदिले समग्र इतुके निपावन केवी होय शरण न जाता देशिका प्रती तरी कैसेनी प्राणी तरती कल्पकोटी फेरे घेती मुक्त होती कधी हे सुमती तू सांगेत सत्वर तुझे जन्मोजन्मीचे कोठे आहेत भ्रतार अवघा हा मायापूर सावध सत्वर होई का जयाचे हे सकळ लेणे मागता देता लाज रवाणे तनुभर बांधिले त्रिगुणे पाच बासे आणोनिया ह्याचा भरवसा नाही जाण केधवा लागेल न कळे यज्ञ की हे झाले वस्त्र चिरण ऋणानुबंध तब तगे मिथ्या जैसे मृग जळ की स्वप्नीचे राज्य ढिसाळ आहा प्राणी पापी सकळ धनधान्य पुत्र इच्छिते गंगे माझी काष्टे मिळती हे कपट होती मागुती बिघडती तैसी स्त्री पुरुषे बोधिजेती खेळ मुळीच असत्य हा वृक्षावरी पक्षी येती किती एक बैसती किती एक जाती आणि ख्यातरुवरी बैसती अपत्ये तैसी जानपा पथिक वृक्षातळी बैसत उष्ण सरलिया उठून जात सोयरे बंधू आप्त तैसेच जाण निर्धारे मायामय प्रपंच वृक्षी जीव शिव बैसले दोन पक्षी शिव सावधान सर्व साक्षी जीव भक्षी विषय फळे ती भक्षितांच भुलोनी गेला आपण आपणासी विसरला ऐसा अपरिमित जीव भ्रमला जन्म मरण भोगितसे त्या माझी एकदा पुण्यवंत सद्गुरुसी शरण रिघत मग तो शिव होमुनी भजत शिवालागी अत्यादरे ऐसे ऐकता दिव्य निरूपण पद्माकर सुमती उठोन अष्टभावे दाटोन वंदिती चरण तयाचे म्हणती एवढे तुझे ज्ञान कायन करीती इच्छे करुण तू साक्षात उमा रमण भक्त रक्षणा धावलासी मग मृत्युंजय मंत्र राजयोगी सुमती सांगे शिव योगी मंत्रुणी भस्म लाविता अंगी व्यथारहित जाहली ते रंभा उर्वशी हुनी बहिले दिव्य शरीर तिचे झाले मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चिले बाळ उठले तत्काळ व्रणव्यथा जामुनी सकळ 32 लक्षणी झाला बाळ मग शिवध्यान उपासना निर्मळ सुमती बाळ उपदेशिले परीस झगडता पूर्ण लोह तत्काळ होय सुवर्ण तैसी दोघे दिव्य रूप जाण होती झाली ते काळी आश्चर्य करी पद्माकर म्हणे धन्य गुरु धन्य मंत्र काळ मृत्यू हय पार त्यापासून रक्षी गुरुनाथ
गुरुचरणी रत होती सदा त्यांसी कैसी भव भय आपदा धनधान्यासी नाही मर्यादा भेद खेदा बारिले बाळचरणांवरी घालोनी सुमती लागे सप्रेम चरणी म्हणे सद्गुरु तुझ वरुणी शरीर सांडणे हे माझे या शरीराच्या पादुका करून तुझी दिव्य चरणी लेपवीन तरी मी नभे उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमूर्ते मग शिवयोगी बोलत आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत तुझिया पुत्रासी होईल प्राप्त राज्य पृथ्वीचे करील हा त्रिभुवन भरी होईल कीर्ती निजराज्य पावेल बुडती भद्रायु नाव निश्चिती ह्याचे ठेविले मी जाण थोर होय भद्रायु बाळ तब बरी कमी येथीची काळ मृत्युंजय मंत्र जप त्रिकाळ निष्ठा धरुनी करीत जा हा राजपुत्र निश्चित लोकात प्रगटो नेदिमात हा होईल विद्यावंत चतुष्षष्टी कळा प्रवीण ऐसे शिवयोगी बोलोन पावला तेथीची अंतर्धान गुरुपदांबुजा आठवून सुमती सद्गद क्षण क्षणा पद्माकरासी सुख अत्यंत सुनय पुत्राहुनी बहुत भद्रायुत्यासी आवडत सदा पुरवित लाड त्याचा पद्माकरे आपुले संपत्ती वेचून दोघांचे केले मेखला बंधन दोघांची भूषणे समान केले संपन्न वेदशास्त्री 12 वर्षांचा झाला बाळ धीर गंभीर परम सुशीळ मातेच्या सेवेसी सदा काळ जवळी तिष्ठत सादर पदरी पूर्व सुकृताचे पर्वत शिवयोगी प्रगटला अकस्मात सुमती भद्रायुधावत पाय झाडित मुक्तकेशी नयनोदके चरणक्षालन केशवसने पुसले पूर्ण जे सुगंध भरित जाण स्नेहतेची लाविली वारंवार करीती प्रदक्षिणा दाटती अष्टभावे करुण षोडशोपचारे पूजन सोहळा करीती अपार स्तवन करीतसे तेव्हा सुमती तुझिया प्रसादे करून मी पुत्रवंती यावरी भद्रायुसी नीती शिवयोगी शिकवीतसे श्रुती स्मृती पुराणोक्त पाही धर्मनीती वर्तत जाई माता पिता गुरु पायी निष्ठा असोदे सर्वदा गोभू गोभूदेव प्रजापालन सर्वाभूती पहावा उमारमण वर्णाश्रम स्वधर्माचरण सहसा सहसाही न सांडावे विचार केल्या वाचुनिया सहसा न करावी आन क्रिया मागे पुढे पाहोनिया शब्द बोलावा कुशलत्वे काळ कोण मित्र कीती कोणी द्वेषी शत्रू कीती आय काय खर्च कीती पहावे चित्ती विचारुनिया मासे बळ किती काय शक्ती आबुले सेवक कैसे वर्तती यश की अपयश देती पहावे चित्ती विचारुनिया अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहोत्र पशु कृषी धन विद्या सर्वत्र घ्यावा समाचार क्षणा लेकरू भार्या अरी दास सदन गृहवार्ता रोग विशेष येथे उपेक्षा करिता निशेष हानी क्षणात होत पै ज्या पंथे गेले विद्वज्जन आपण जावे तोची पंथ लक्षून माता पिता यती निंदा जाण प्राणांतीही न करावी वैश्वदेव समयी अतिथी आलिया त्यासी न पुसावे याती अन्न वस्त्र सर्वाभूती द्यावे भृत्यरथ शिवाजिया परोपकार करावा पूर्ण परपीडा न करावी जाण करावे गो ब्राह्मण रक्षण सत्यसुजान म्हणती तया निंदावाद टाकोन सर्वदा की जय शिव स्मरण तेज म्हणावे मौन शिवसेवन तपथोर परदारा आणि परधन हे न पहावे देवी वमन करावे शास्त्र श्रवण शिवपूजन यथाविधी स्नान होम जपाध्ययन पंचयज्ञ गोविब्रसेवन श्रवण मनन निधिध्यास पूर्ण अनालस्ये करावी सूरद निद्रा भोजन येथे असावे प्रमाण दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळस येथे न करावा काम पूर्ण धर्म पत्नीसी निषिद्ध जान परयोषितेसी क्रोधे दंडावे शत्रूसी
साधु विप्रांसी नमिते सदा द्वेषयांसी धरावा मद संत भक्तांची नम्रता भेद संसार रिपुसी मत्सर प्रसिद्ध असावे निरमत्सर सरभाभूती दुर्जनासी दंभदादिजे भल्याचे पदरज वंदिजे अहंकारे पृथ्वी जिंकिजे निरहंकार दुजासी वाचा सावद शिवस्मरणी पाणी सार्थक दाने गरुणी पाद पावन दे बालय यात्रा गमनी नित्य शिव ध्यानी वैसावी पुराण श्रवणी श्रोत्र सादर त्वचा संद आलिंगनी पवित्र सार्थक शिवध्यानी नेत्र जिह्वेने स्तोत्र वर्णावे शिव निर्माल्य वास घेई गे घ्राणी ये रीती इंद्रिये लाभावी भजनी दीनानाथ अज्ञान देखोनी तया परी कृपा कीजे ईश्वरी प्रेम संतांची मैत्री देवांचे देवांचे द्वेषी त्यांची उपेक्षा करी युक्त निद्रा युक्ताहारी मृगया करी परमनीतीने अति विद्या अति मैत्री अति पुण्य अति स्मृती उत्साह धैर्य दान धृती वर्धमान असावी आकुले वित्त आयुष्य गृहच्छिद्र मैथुन औषध सुकृत मंत्र दानमान अपमान ही सर्वत्र गुप्त असावी जाणीजे नष्ट पाखंडी षडधूर्त पिशून तस्कर जाळ पतित चंचल कपटी नास्तिक अमृत ग्राम्य सभेसी नसावे निंदक शिवभक्ती उच्छेदक मद्यपाणी गुरुतल्पक मार्गपाडक कृतघ्न धर्मलोपक त्यांचे दर्शन न भावे दारा धन आणि पुत्र ह्यांची आसक्त नसावे अणुमात्र अलिप्तपणे संसार करोनी आसक्त असक्त असावे बंधू सोयरे श्वसुर स्वजन ह्यांची स्नेह असावा साधारण भलता विषय देखोन आसक्ती तेथे न करावी करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठी दंडी करभूषण गेलिया प्राण शिवपूजन सर्वथाही न सांडावे शिवकवच सर्वांगी लेबू शिकवी शिवयोगी भस्मचर्चिता रणरंगी शस्त्रास्त्र बाधा न होय काळ मृत्यू भयापासून रक्षे मृत्युंजय औपासन आतताई मार्गघ्न ब्रह्मघ्न ह्यासी जीवे मारावे सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष विधियुक्त आचरावे विशेष शिवहरी कीर्तन निर्दोष सर्व सांडुनी ऐकावे महापर्व कुयोग श्राद्ध दिनी व्यतिपात वैधृती संग्रमणी न प्रवर्तावे मैथुनी ग्रहणी भोजन न करावे सदपात्री देता दान होय ऐश्वर्यवर्धमान अपात्री दाने दारिद्र्य पूर्ण शास्त्र प्रमाण जाणीजे वेद शास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण दान दिलेल्याचे पाळन करिता पुण्य त्रिगुण होय अपूज्याचे पूजन पूज्य त्याचा अपमान तेथे भय दुर्भिक्ष मरण होते जाण विचारे महाडोही महाडोही उडी घालणे महापुरुषासी विग्रह करणे बलवंतासी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची दाने शोभे सदा हस्त कंगण मुद्रिका भार समस्त श्रवणी कुंडले काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणेची ज्याची वाचा रसवंती भार्या रूपवती सती औदार्य गुण संपत्ती सफल जीवित तयाचे देईन अथवा नाही सत्य हे वाचेसी असावे व्रत विद्यापात्र येती अमित सद्यदान त्या दीजे विपत्ती काळी धैर्य धरी वादी जयवंत वैखरी युद्धामाजी पराक्रम करी याचकांची दृष्टी न दागिजे ब्राह्मण मित्र पुत्रांसमवेत तेच भोजन उत्तम यथार्थ गजतुरंगा सहित पंथ चालणे तेची श्रेष्ठ होय ज्या लिंगाचे नाही पूजन तेथे साक्षेपे पूजा करावी जाऊन अनाथ प्रेत संस्कार जाण करणे त्या पुण्यासी पार नाही ब्रह्मद्वेषा एवढे विशेष मारक नाही कदावीश सत्समागम रात्रंदिवस
तुच्छ सुदारस त्यापुढे प्रतापी न भावे संतप्त त्वर सौख्ये हर्ष भरित सद्वार्ता ऐकता सुख अत्यंत तोची भक्त शिवाचा पाषाण नाम रत्न व्यर्थ चार रत्न्याहित आहेत पृथ्वीत अन्न उदक सुभाषित औदार्य रत्न चौथे पै वर्म कोणाचे न बोलावे सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावे भाग्याभाग्य येत स्वभावे स्वधर्म ध्रुव न ढळावा पूर्वविरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास गर्भिणी पाळी गर्भास तेवी प्रजा पाळिका गुरु आणि सदाशिव ह्यांचे न करावा भेदभाव भाग्य विद्या गर्व सर्व सोडून द्यावा जाणता नराची शोभा स्वरूप पूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभरण गुणांचे अलंकार ज्ञान ज्ञानाचे भूषण क्षमा शांती कुलशील विद्याधन राज्य तपरूप यौवन ह्या अष्टमध्ये करुण मन भूलो न द्यावे ऐसा नाना बरी शिवयोगी बोधिता झाला भद्रायुलागी हे नीती ऐकता जगी साकडे न पडे सर्वथा सातवा अध्याय गिरी कैलास ह्यावरी वास्तव करी उमा विलास पारायण प्रदक्षिणा करीती विशेष निर्दोष यश जोडे तया की हा अध्याय हिमाचल भक्ती भवानी कन्या वेल्हाळ तीसी वरोनी पयप्फेन धवल श्वशुरगृही राहिला पुढिले अध्यायी कथा सुरस शिवयोगी दया करील भद्रायुष ब्रह्मानंद निशी दिवस श्रवण करोद विद्वज्ज भग भव भवगज विदारक मृगेंद्र श्रीधर वरद आनंद समुद्र तो शिव ब्रह्मानंद यतींद्र तो जगद्गुरु जगदात्मा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसूत सज्जन अखंड सप्तमाध्याय गूढः श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।